धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ वैकुंठवासी मातोश्री कलावंतीबाई पंढरीनाथजी चौरे या माऊलीच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केली गेलेली आजची ही कीर्तन सेवा मौजे नागझरी कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचे तिन्ही चिरंजीव एवं तिन्ही नातवंड अर्थात श्रीयुत नानासाहेब तुळशीदास आणि रोहिदास या तिन्ही सुपुत्रांनी आणि त्याचबरोबर वैकुंठवासी अभिमान यांचे दोन्ही चिरंजीव बापूराव आणि रामदास आणि विशेष आयोजन करते आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती श्री हरिभक्तपरायण आप्पा महाराज कौटुंबिक जबाबदारी आपल्या पितराप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान नंदनाच्या रूपाने समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशाने कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन विठ्ठल चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय संतांच्या भेटीचं केवढं मोठं सामर्थ्य याचं दिग्दर्शन करतात. आज आप्पा महाराजांच्यावर व्यक्तिगत प्रेम करत असलेली बरीचशी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी वेळ काढून दूरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. खाली गंगथडी ते वांजरथडी हे गंगथडी पासून म्हणजे गोविंदवाडी पासून माणसं या ठिकाणी आलेली आहेत. चोंडीकराची तर मेहरबानी का जबाबदारी सरपंच चोंडीकराची मेहरबानी का जबाबदारी चोंडीकराची जबाबदारीच आहे. कारण त्या गावाचं नाव एवढं रोशन करायचं काम ज्यांनी केलंय त्यांच्या कार्यात सहभागी होणं हे तुमचं काय जबाबदारीचं काम आहे. आज सकाळी त्या वेळ काढून हजर आहेत. एकीकडं माजी PSI साहेब फौजदार साहेब बी अनुभवी व्यक्ती या क्षेत्रामध्ये वेळ काढून म्हणजे बरीचशी वेगवेगळ्या क्षेत्रातली जाणकार मंडळी पिटीकर बी आवर्जून वेळ काढून हजर आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महाराजांच्यावर प्रेम करत असलेली या ठिकाणी गुणीजन मंडळीचा चांगला मेळ आहे. गुणवानांचे महाराजांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून सरासरी टाळाटाळ नाही. आज माझा योग चांगला
आपल्या सर्वांच्या मेलमिलापात सेवेचा सुयोग आहे. गावचंही परिवाराचंही महाराजांचे प्रेम आणि म्हणून हा सेवेचा सुयोग. चिंतनातला अभंग, अभंगातला भाव, संतांच्या भेटीचं सामर्थ्य केवढं मोठं याचं दिग्दर्शन करणारा हा अभंग. मुळात संत भेट हा आटमच कसा आहे. बहुआवघड आहे संत भेटी. संत भेट अवघड होत नाही का? होत. संत भेट अवघड जरूर आहे, पण झालीच तर जीवाच्या जीवनातली इति कर्तव्यता एका भेटीत पूर्ण करण्याची ताकद. संतांची भेट केवढी मौलिक आहे तुका बरं सांग. तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. होय संसाराची तुटी. तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची तुटी. संसारासारखा खतरनाक पण ज्यांच्या भेटीत एका भेटीत संसाराची तुटी होण्याची ताकद. संसार शब्दाचा वर्तमान चिंतनातला अर्थ आहे जन्म मरण. पुनरपि जननम पुनरपि मरण. पुनरपि जननी जठरी शयनम इह संसारे. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं इह संसारे. याचं नाव संसार आहे. या जन्म मरणासारखी दांडगी परंपरा जाग्यावर थांबवायचं, ही परंपरा नष्ट करायची ताकद संतांच्या भेटी. तुका म्हणे ज्याची भेटी होय संसाराची तुटी. त्यांची भेट झाली की जाहीर जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाक होतील संतांची भेटी. सांगू सुखाची जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाक होतील संतांची भेटी. सांगू सुखाची जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाग होतील संताची या भेट. संतांची भेट झाली रे झाली की जन्म मरणासारखी परंपरा नष्ट होते. ही विल पॉवर संतांच्या भेटी. आणि म्हणून संत भेट ही मौलिक मानल्या जाते. वास्तविक ज्ञानोबा संसार कसा आहे. संसारा ऐसा दारुण. दारुण म्हणजे भयानक म्हणून. दारुण शब्दाचा अर्थ काय आहे? भयानक आहे संसार. संसारा ऐसा दारुण जो भेटलाची हरेशीन. ऐसा ज्ञानदानी सकरून भजिजे गुरु विठाला विठाला. जाहीर आहे संसार ऐसा दारुण. दारुण का म्हटलंय? भयानक आहे संसार. संसाराची भयानकता. कारण संसारानं टक्केवारीनं जग नादी लावायचं काम केलं. जेवढं बी जगातली लहान मोठी नादाला लागली, ही नाद लावायचं काम कुणी केलंय?
नाद चांगला आहे का? चांगला नाही. तुका म्हणे छंद आमा हरीच्या दासा निंद्य. छंद निंद्य. नाद नाद म्हणजे छंद. नाद नाद चांगला बी आहे, नाद वाईट बी आहे. पण बहुतेक करून संसारानं माणसं काय केली, वाईट नादाला जास्त लावलं. काय? आणि ह्याचा दुर्गुण एकच. कोणता? दाखवायची खायचे वेगवेगळे. माणसाला दाखविताना वेगळंच दाखवित आणि टायमिंगला वेगळंच अनुभवत होत. काय? संसारानं सुरुवातीला प्रत्येक माणसाला हिरवळ संसारानं माणसाला एक दाखविलं आणि एक केलं अनुभवाला. जशी माणसं नादाला लागली तसंच अनुभवात उतरलंय का? सुरुवातीला ज्या हौसानं माणसं संसारात उतरली तसेच अनुभवात उतरलंय का? जाहीर म्हटलं काय? झाले तैसे तट नाही आले, झाले तैसे तट नाही आले, नाही आले अनुभवा, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. झाले माझे कर्म वाया गेली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. कर्म वाया केली कटकट, का झाले तैसे तट नाही आले अनुभवा. जसा माणूस तटीला पेटून संसाराच्या नादी लागला होता तसंच अनुभवात उतरलं का दुसरंच काहीतरी होऊन बसलं. जसं ठरविलं तसंच झालं का दुसरंच होऊन बसलंय. अनुभवात कसं उतरलं? झाले तैसे तट नाही आले अनुभवा. आणि म्हणून माणसाने नर्वस होऊन रिवर्स टाकला संसारात. विढलं संसारात माणसं खुश आहेत का नाराज आहेत? संसारात माणसं खुश आहेत का नाराज आहेत? नाराज आहेत. का नाराज आहेत? जसं माणसानं ठरविलं होतं आणि जसं ठरवून माणूस कामाला लागला होता आणि जेवढी मेहनत केली होती त्या मेहनतीप्रमाणेच अनुभवात उतरलं का दुसरंच काही होऊन बसले, दुसरंच काहीतरी होऊन बसलंय का? काय कसं वाटायलंय? दुसरंच झालंय. बरं, हे प्रत्येकाचं झालंय का एका एकाच झालंय? सगळ्याच झालंय. कुणाच कुणाला सांगायसारखं नाही. विढाला म्हणून संसाराचे खायचे दाखवायचे दात हे मज भोगविल्या खाली नसता छंद लाविला मनी
विटंबना येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी नादी लावलं हे नसता छंद लाविला मनी भुललो मी माझे भ्रमणी आणि केली बोडणी विटंबना. अहो संसारानं माणसाची काय केली विटंबना केली महाराज. लांब लांब मिशावाल्या माणसाली बायकाने दम द्यावं काय. अहो काही काही तुप लावलं मिशा पिळविल्या पण बायकाने माणसं गार केली मिशावाली सुद्धा. काय गोष्ट खरी असेल का खोटी. अहो काही काही कले राखले मिशा राखले अशा तुप लावलं मिशा पिळविल्या पण बायाने मिशातली हवा काढून टाकली. ही गोष्ट खरी का. किती बी गरीब वानवळ्याची बघून माणसाने केली तरी पुढं माणसाचा घाम काढती का नाही काढती का नाही. आवाज करू देत नाही पुढं पुढं सुताने माणूस म्हणतोय सुरुवातीला त्याचे मित्र सुद्धा विचारतात कसं आहे रे शार्थ फार गरीब आहे. पटांगणाला निघाल्यावर कळल गरीब आहे का कसली. म्हणजे संसारानं जसं आपल्या गणितात उतरावं तसं उतरू दिलं का. उतरू दिलं नाही महाराज. आणि म्हणून ह्याला पर्याय एकच काय सुज्ञ शहाणी जाणकार ह्याला रामराम करतात. विठ्ठल विठ्ठल आणि ह्याला रामराम करायचा म्हणजे त्याच्या जाळ्यामुळे चिल्लर नाहीत. काय कुठलं बी मुळा सगट असावं. वरवर काय कामाचं वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे कैशेनी नासूनी पजे तया वृक्षा. वरवर पालवी खोडाखोडी केली आणि मुळाला तखत पाणी चालू. नाश होईल का त्या झाडाचा. नानोमारे म्हणतात तो उदकाचे निबळे आधिके आडवे नियांगे फाके. वरवर खुडल्यामुळं आडवे नियांगे फाके. ती झाड नष्ट होत नाही आणि मुळातच ही एकुलत एक जगातलं झाड आहे. ह्याच्या मुळ्यावर येतन फांद्या खाली. कसलं झाड आहे. ऊर्ध्व मूलमध शाख मश्वत्थ प्राहुरव्ययम. अश्वत्थ प्रकर्षेन अव्यय. ही प्रखरतापूर्वक प्रकर्षेन अव्ययते अव्ययम. लवकर व्यय होत नाही ह्याचा लवकर नाश होत नाही. त्याचं कारण आहे ह्याच्या मुळ्यावर आणि फांद्या खाली. सर्रास झाडाच्या मुळ्या खाली असतात. ही जगातलं एकटंच झाड ह्याच्या मुळ्यावर आहेत. आणि आपल्याला मुळ्या हाणायच्या म्हणलं की कुणकडे हाणतोय माणूस खाली म्हण. मुळ्या हाणायच्या म्हणल्यावर खाली हाणाय जाते आणि ह्याच्यामुळे ह्याच्या फक्त फांद्या तुटल्या जातात. ह्याला मुळा सगट नष्ट करायचा असेल वेगवेगळे पर्याय दिले शास्त्रात. गीतेत भगवान ज्ञान हा पर्याय देतात. कोणता पर्याय कशानं ज्ञान हा पर्याय देतात. वाचोनी ज्ञानी विन एके उपाय करीसी जितुके तिये गुंफिसी आधिके रुखी ये. विठाला विठाला ज्ञानाला सोडून जेवढे उपाय कराल भगवान म्हणतात ते गुंफिसी आधिके रुखी. उलट जास्तच माणूस गुताडल्या जातो. कशात संसारात सुटत नाही. त्याच्यासाठी हा सर्वोत्कृष्ट उपाय.
कोणता? संतांची. संतांची भेट कसली आहे? संतांची भेट असली, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, आणि दोन्ही सूक्ष्मी वाढीनल्या. माणसामधला जीवदशेतला जो एकटेपणा आहे तो राहत काय. संतांची भेट झाली, तिने मी झालो चतुर्भुज. चतुर्भुज नर होऊन ठेले, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज म्हणजे चतुर्भुज कोण? चतुर्भुज तेथील मोकाशी आणि चार भुजा. चतुर्भुज नाम परमात्मा. चार भुजा कुणाला आहेत? भगवंताला आहेत. महाराज नारदानं ध्रुवानं विचारलं. ध्रुव म्हणला, ते देवच प्रत्यक्ष बापाची मांडी देणारा जो देव आहे, हा देव आहे याची खून. त्यावेळेला नारद म्हणला, ज्याला चार हात असतील त्याचं नाव देव हे लक्षात. चार हात नसतील आणि दोन हातावाला असेल समजायचं देव. चतुर्भुजधारी असेल तरच देव. समजा भूत आहे का माणूस आहे, अंधारात भेटलं, कोण? कुणी का भेटणार? पण ही भूत आहे का माणूस आहे कशावून ओळखायचं? तर तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाशी. भूताचे पाय फक्त बघायचे. पाय जर पंजे टाचाकडं टाचे पंजाकडे असतील, पुढून टाचान मागे पंजे असतील तर समजायचं ही भूत आहे. विठाला विठाला काय हवा अंधारात समजा ही अभिमानात भेटलं. भूत आहे का अभिमान आहे? कोण ओळखाय? कुणाला माहिती त्या रूपात आलंय कसला आलंय काय? त्याला एकच आहे, पण जे महागा असले की समजायचं हे अभिमान नाही, भूत आहे. तस देव कोण? चतुर्भुजधारी तो देव. तेथील मोकाशीन चार भुजा त्याशी. बायला 16,000 चतुर्भुज नर होऊन ठेले म्हणजे परमात्मा स्वरूप जीव होतो. ही ताकद संतांच्या भेटी. आणि एकदा परमात्मा स्वरूप झाल्यावर संसाराच काही घेणं देणं न जायते नियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. विठाला न जायते नम्रिय, त्याचा जन्म बी नाही आणि त्याला मरण बी नाही. चतुर्भुज नर मी वासुदेव वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. नाही अधिक क्रम तुका
ही ताकद आहे ठाऊका सभागिया संता. संतांच्या भेटीत संत काय भेट झाली की फक्त ओळख करून देतात. संतांची भेट झाल्यावर संत काय करतात? काय काय फक्त ओळख करून देतात. आणि परमार्थात किंमत कशाला आहे? कशाला परमार्थात किंमत कशाला आहे? ओळखीला किंमत. परमार्थात नवं काही नाही. एक साधा मुद्दा सुद्धा नवीन नाही. परमार्थात नवं काहीच नाही. नवं नवं मिळवावं लागतोय तो संसार. आणि आहे त्याची ओळख म्हणजे परमार्थ. विढल विढाला म्हणून क्या बात. जुनाट जुगातीची नाणी नवं नाही. फक्त काय झाली? ओळख राहिली नाही. जुनाट जुगातीची नाणी बहुता काळाची ठेवणी. लोपले होती पारिखपणे. त्याचा कोणी पारखी मिळाना गेला. काय त्याच्यामुळं काय झालं? लोपले होते पारिखपणे. असं असतंय. ठावत चळणे चुकविला. पूर्वी माणसं काय करीत होते? धनाने भूमव भूमीत पुरून ठेवायचं. मग ते प्रकार असायचे. ठराविक जागेवर ठेवून द्यायचे. दोन प्रकार. एकतर कुठं ठेवलंय म्हणून त्याची स्वतःची नजर चळणं. अथवा असं म्हणलं जातंय की धन सुद्धा जागा सोडित होत म्हणून. काय ठाव चळणे चुकविला. विढाला विढाला इकडं तिकडं सरकल की संपलं काम. मुद्दा कुठे? नवं नाही. जुनाट जुगातीची. त्याची काय होणं गरजेची आहे? ओळख. आणि संत काय करतात? संतांच्याकडे सर्वात महत्वाचा मुद्दा ओळख करून देतात. आणि एकदा ओळख पटल्यावर ज्ञानोबा सांग ती ओळखीची सरीसे सुखाचे साम्राज्य पैसे. ओळख पटल्याबरोबर सुखाचे साम्राज्य पैसे. मोक्ष त्याचे घरी सिद्धे सहित. 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 ओळखला हरी धन्य तो संसारी. ओळखला हरी मोक्ष त्याचे घरी सिद्धे सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धे सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धे सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धे ओळखिला हरी धन्य तो संसारी. काय शब्द आहे? ओळखिला हरी धन्य तो संसारी. कारण मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. म्हणून धन्य गाळ संत भेटी. संत भेटी धन्य गाळ संत भेटी. संत भेटी धन्य गाळ संत भेटी. संत भेटी धन्य काळ संत भेटी. संत भेटी धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी. पाय मिटे पडले तो. संदेहाच्या सुटल्या पायी मिठी पडली तो. पायी मिठी पडली तो.
काय करतात ओळख करून देतात आणि ओळख पटली झाला परमार्थ परमार्थात काय झालंय